नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय 2019चा महासंग्राम आणि हा महासंग्राम जो आहे तो रंगत चाललाय. चला जाणून घेऊयात आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्यावरचे स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या तोंडावर भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलंय. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा ठाकूरला दिलेली उमेदवारी भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांविरोधात लढाई असल्याचा दावा भाजप करत आहे, तर विरोधकांनी भाजपच्या खेळीवर सडकून टीका केली आहे. मैं आपके सामने अपनी पीड़ा नहीं बता रही हूँ, लेकिन इतना कह रही हूँ कि और कोई बहन आज के बाद कभी भी इस पीड़ा का सामना न कर सके. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपनं भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. भाजपनं खेळलेल्या हिंदुत्वाच्या कार्डनं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या साध्वी प्रज्ञाला दिलेल्या उमेदवारी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. उमेदवारी विरोधात हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी टीकेची झोड उठवली आहे. तो उन्होंने एक ऐसे शख्स को भोपाल से मैंडेट दिया है जिन्होंने सिर्फ आतंकवाद के केस में एक आरोपी हैं, बल्कि उसके साथ साथ बेल पे हैं, और बेल भी उनको इस बहाने दिया गया कि उनकी सेहत ठीक नहीं है. मुझे बताइए, अगर उनकी सेहत जेल में रहने के लिए ठीक नहीं है तो उनकी तबीयत इलेक्शन लड़ने के लिए ठीक कैसे हो सकती है. विरोधक कितीही टीका करत असले तरी भाजप आणि प्रज्ञा सिंग ठाकूर मात्र भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्या विरोधातलं हे धर्मयुद्ध असल्याचं सांगतायत. जिस प्रकार उस समय के गृह मंत्री पार्लियामेंट के पटल पर जिस प्रकार हिंदू आतंकवाद, साफरन आतंकवाद के नाम पर, भगवा आतंकवाद के नाम पर पूरे भारत को और हिंदू संस्कृति को, समाज को एक तरह से धूमिल करने का जो कोशिश किया था, उसके खिलाफ ये लड़ाई है. जब धर्म युद्ध के लिए निकले हैं, हम किसी भी चीज को कठिन नहीं मानते हैं. हम अपने उद्देश्य को लेकर निकले हैं और जिसका पक्ष धर्म का होता है, सत्य का होता है और सबके कल्याण का होता है, वो निश्चित रूप से पक्ष अच्छा होता है. हमारा वही पक्ष है. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा निर्दोष मुक्त झालेली नाही. मग त्यांना उमेदवारी कशी दिली जाते या आरोपावर विश्व हिंदू परिषद सुद्धा कायद्याचा आधार घेते. प्रज्ञा ठाकुर कन्विक्ट नहीं है, उन पर अभी मुकदमा चल रहा है और भारत का कानून अगर वो जेल में रहती तो भी उनको चुनाव लड़ने का अधिकार देता है. लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर भाजपनं खेळलेलं हे हिंदू कार्ड मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरतं की त्यांच्यावरच उलटतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप नेत्यांच्या दिशेने चप्पल फेकण्याची घटना घडली आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना हा सगळा प्रकार घडला. भाजपचे नेते GVL नरसिम्हा राव यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली आणि या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी भाजपचे नेते GVL नरसिम्हा राव पत्रकारांना माहिती देत होते. त्याच वेळी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आली. This was a condemnable action on the part of the Congress party. GVL नरसिम्हा राव यांनी शिताफीनं त्यांच्या दिशेने फेकण्यात आलेली चप्पल चुकवली. या घटनेनं सगळेच अवाक झाले. पण राव यांनी त्यांची पत्रकार परिषद सुरूच ठेवली. तर चप्पल फेक करणाऱ्या गोपाल भार्गवला कार्यकर्त्यांनी पकडलं. त्याला हॉलच्या बाहेर नेण्यात आलं. त्यावेळी पत्रकार चप्पल फेक करणाऱ्या भार्गवला त्याच्या कृतीबद्दल प्रश्न विचारत होते. भार्गव याला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. नेत्यांवर चप्पल किंवा बूट फेकण्याच्या घटना जगभरात अनेक ठिकाणी घडल्या. नेत्यांवर बूट फेकण्याच्या प्रकारांना सुरुवात झाली ती जॉर्ज बुश यांच्यापासून. पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर बूट फेकण्यात आला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, P. चिदंबरम, अरविंद केजरीवाल यांनाही या प्रकारांना सामोरं जावं लागलं. चप्पल फेक किंवा बूट फेक अशा घटना नाराजीतून घडतात की त्यामागे कुठला राजकीय हेतू असतो हे तपासणं गरजेचं आहे. पण हा प्रकार
सुसंस्कृत समाजाला शोभणारा नाही, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया, सोलापुरात आज अनेक ठिकाणांवरून ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी आल्या. सुशीलकुमार शिंदे आणि आंबेडकरांनी तर कोणतंही बटन दाबलं तरी मत हे कमळाला जात असल्याचा गंभीर आरोप केला. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. पाहुयात सोलापुरात आज नेमकं घडलंय तरी काय. सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बरोबर 7:15लाच सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. काही भागात मात्र मतदारांना नाहक ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडाचा त्रास सहन करावा लागला. काय करता आलं? नाही, तीनदा मागे आलो, अजून मशीन बंद आहे. मशीन बंद आहे? किती वेळा? तीनदा गेलात तुम्ही? तीनदा जाऊन आलो, 1-2 घंटे झाले आता. आणि विशेष म्हणजे एक मशीन बंद पडलं म्हणून दुसरे आणले सर, ते दुसरे बी बंद पडले, आता तिसरं आणलेलं आहे. आम्ही 9 वाजता येऊन बसलो, अजूनपर्यंत काय मतदान करायचं. 12 वाजून गेले, अजून नाही. काय कारण सांगितलं? काय मशीन बंद पडलंय म्हणून सांगतात. आम्हाला ड्युटीला जायचंय 2 वाजता घरात. तुम्ही किती वाजता आला मतदान केंद्रावर? मशीन बंद पडायचे 9ला आलेले, 9:30ला. नाश्ता नाही, काय नाही, काम तर आणि मशीन बंद पडले. काय कारण सांगितले? कधी सुरू होईल वगैरे काय सांगितलं? अर्धा तास म्हणून 2 तास झाले. तुम्ही सांगा, काय तुमचा अनुभव आहे? मशीन बंद पडले? मशीन बंद पडलं. मतदान करू शकला नाही तुम्ही? नाही ना, कामाला जायचं असतं आम्हाला. तक्रारी आल्यानंतर बहुतांश ठिकाणची मशीन्सही बदलण्यात आली, पण प्रकाश आंबेडकरांनी थेट ईव्हीएम हॅकिंगचाच गंभीर आरोप केला. कोणतंही बटन दाबलं तरी मत कमळालाच पडत असल्याची तक्रार त्यांनी केली. दक्षिण सोलापूरमधलं कुंभारी आणि अक्कलकोट येथील चिंचोली आणि त्याचबरोबर 227 नई जिंदगी कोमटी नाका असं जे आहे, या मतदान केंद्रावरती ज्या ईव्हीएम आणल्या होत्या, त्या ईव्हीएम मधलं कुठलंही बटन दाबा तर ते कमलावरती जातं. कलेक्टरकडे कंप्लेंट केल्यानंतर त्या मशीन्स त्यांनी सील केलेल्या आहेत आणि रिप्लेस केलेल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी देखील अशाच प्रकारची तक्रार केली. अनेक ठिकाणी वोटिंग मशीनच्या तक्रारी आलेल्या आहेत, सगळ्या मतदारसंघामध्ये आहेत. तर काही वेळेस ते 7 वाजता वोटिंग चालू झालेलं, काही ठिकाणी 9, 9:30ला चालू झालेलं आहे. आत्ताच एक कंप्लेंट आली की तिथे हातावर जरी बटन दाबलं तरी ते याच्यावर कमळ फुलावर चाललेलं आहे म्हणून. तर मी आत्ताच त्या माणसाला कलेक्टरकडे पाठवले, तिथे जाऊन कंप्लेंट करा म्हणून. जिल्हा निवडणूक अधिकारी अर्थात कलेक्टर यांनी मात्र यासंबंधीचे सगळे आरोप तात्काळ फेटाळून लावले. विनाकारण ईव्हीएम मशीनच्या मध्ये घोटाळा असल्याचं हे पसरवलं जात आहे. ही बाब सर्वता चुकीची आहे. अशी कुठलीही बाब सोलापूर लोकसभामध्ये घडलेली नाही. उमेदवारांनी दिलेली तक्रार जी आहे त्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी माझी टीम पाठवलेली आहे. खात्री केलेली आहे असा प्रकार होत नाही. सोलापुरात यावेळी काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी अशी तिरंगी लढत होती. त्यामुळे या तिघांपैकी नेमकं कोण बाजी मारतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. सागर सुरवसेसह अद्वैत मेहता आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून तर बरेच जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरतात. पण म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. लोकसभा निवडणुकीत एक पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द करून निवडणूक लढतोय आणि त्यासाठी त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून हेल्मेटच घेतलंय. कारण पुणेकर फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. कसं ते तुम्हीच बघा. नाव रमेश धर्मावत, निवडणूक चिन्ह हेल्मेट, पक्ष पीपल्स युनियन पार्टी. दुचाकी चालवताना डोक्यावर घातलं जाणारं हेल्मेट पुणेकरांच्या मात्र चांगलंच डोक्यात गेलंय. अनेक वेळा त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला, आपण तो बघितला. पण ऐन निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोघंही ते मुद्दा विसरले. म्हणून रमेश धर्मावत यांना हेल्मेट सक्तीचा मुद्दा उचलून मैदानात उतरावं लागलंय. हेल्मेट हे स्वेच्छेचं आणि सुरक्षिततेचं आहे. हेल्मेट हे सक्तीचं नक्कीच नाही आहे. पण हेल्मेट सक्तीच्या नावावर पुणेकरांची आर्थिक लूट चालू आहे, शोषण चालू आहे
आणि असंतोषाचं प्रतीक झालेलं आहे. हेल्मेट चिन्ह आपण मागून घेतलं आहे की पुणेकरांच्या असंतोषाचं प्रतीक आहे. एकीकडे पालकमंत्री असलेले भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या मुद्द्यावर बापटांच्या सुरात सूर मिसळतायत. पण धर्मावत यांना मात्र तो नुसता देखावा वाटतोय. अस्सल पुणेकर आपणच आहोत असा रमेश धर्मावत यांचा दावा आहे. बरं, हेल्मेट चिन्ह घेऊन प्रचार करणारे धर्मावत हेल्मेट न घालताच प्रचार करतायत. बरं, कारण दंड झाला तर घाबरायचं काम नाही, कारण प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती आहे तब्बल 24 कोटींच्या घरात. माझं एवढंच म्हणणं आहे की मी प्रामाणिक आहे आणि मी खरी संपत्ती दाखवलेली आहे. आणि हे सगळ्या पुणे शहरांना माहिती आहे की जे बरोबरचे उमेदवार आहेत त्यांच्या खऱ्या प्रॉपर्टी किती ते दाखवतात किती. तर त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. ते आमच्या वडिलांची मेहनत आहे आणि घरच्यांची मेहनत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे. बाकी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी इलेक्शन लढवतोय. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुण्यातूनच विचारला गेला. हेल्मेट घालावं की न घालावं यावरून पुण्यात हॅमलेट झाला असता एवढी चर्चा झाली. सिर सलामत तो हेल्मेट 50 असं असलं तरी पु ल देशपांडे म्हणतात तसं तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर चुकीचा असेल तरी मुद्दा सोडायचा नसतो. आणि रमेश धर्मावत तेच करतायत, तेही पुण्याबद्दल जाज्वल्य अभिमान दाखवत. पुण्यात हेल्मेट सक्तीवर सार्वमत वगैरे घेतलं गेलंय. आता पुणेकर या हेल्मेटला स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना आज मोठा फटका बसलाय. गुरुवारी जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत 30% घसरण झाल्यामुळे काही मिनिटात गुंतवणूकदारांचे 830 कोटी रुपये बुडालेत. अवघ्या काही मिनिटात बुडाले 830 कोटी रुपये. जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांचं निघालं दिवाळं. शेअर बाजारात एअरवेजची जोरदार आपटी. गुरुवारी शेअर मार्केट सुरू झालं आणि अवघ्या काही मिनिटात 217.70 रुपयांवर असलेला जेट एअरवेजचा शेअर थेट 168.60 रुपयांवर आला. जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत तब्बल 30% घसरण झाली. त्यामुळे काही मिनिटात एअरवेजच्या गुंतवणूकदारांचे तब्बल 830 कोटी रुपये बुडाले. शेअर बाजारात जेट एअरवेजच्या शेअर्सनी जोरदार आपटी घेतली. त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. खरं तर बुधवारी बँकांनी जेटला तातडीचा आर्थिक निधी द्यायला नकार दिल्यानं जेटला आपली विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाला. मंगळवारी 2749 कोटी रुपये असलेला जेट एअरवेजचा मार्केट कॅप गुरुवारच्या घसरणीनंतर 1872 कोटींवर आला. देशात 2.5 दशकांपासून जेट एअरवेज विमान कार्यरत असून या कंपनीच्या डोक्यावर जवळपास 8,000 कोटींचं कर्ज आहे. जेट एअरवेजला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयानं एक तातडीची बैठक बोलावली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. तसंच बँकांनीही तातडीची आर्थिक मदत द्यायला साफ नकार दिला. जेट एअरवेजच्या उड्डाणाचे सगळे मार्ग बंद झाले असून सध्या तरी लिलावाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दृष्टीपथात दिसत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.